हॅलो. आता हे आपलं आयसोमेट्रिक असं आहे. आता त्याचे आयसोमेट्रिक हे पूर्ण आपल्याला या पद्धतीने आयसोमेट्रिक एका शीटमध्ये दाखवतात, पण आपलं आयसोमेट्रिक जनरेशन या पद्धतीने झालेलं आहे. हे बघा, इथे एक पार्ट झालेला तयार, त्यानंतर हे दुसऱ्या शीट मध्ये हा एक पार्ट तयार झाला, आणि तिसऱ्या शीट मध्ये इथे एक फ्लॅंज आलेली आहे. चौथ्या शीट मध्ये परत एक इथं रोटामीटर वगैरे जे काय असेल ते आलेलं आहे, फ्लोमीटर आलेलं आहे. ठीक आहे. इथं पण तुमचं काय आलंय, हे आले प्रेशर गेज आले, लक्षात घ्या. ओके. आणि दुसरी गोष्ट, परत इथे एक पाईप आलेला आहे 50चा, आणि हा परत इथे एक आलेला आहे आपला हे काय प्रेशर गेज. तर 50चा पाईप आता ऑलरेडी इथं आलेले आहेत, सगळ्या गोष्टी आले, तर तो कुठून आलाय किंवा सिलेक्शन करताना आपला दुसरा कशातला आलाय हे माहिती नाही. आता आपल्याला काय करायचंय की हे जे दोन तुमचे जे हे आपल्याला काही गरज नाही, आपण बंद करून टाकू याला. 50 mm चा, हो यस यस यस, अंडू करावं लागेल आपल्याला. ते 50 mm चे पाईप कुठले आहेत लक्षात आलं, सॉरी. तो 50 mm चा किती mm चा तुकडा आहे बघा, 104 mm. म्हणजे जर आपण 3D जर बघितलं, 3D जर बघितलं तर माझा जो 104 mm चा पीस आहे तो हा येतो 50 mm चा. तर आपल्याला आता काय करायचंय की हा पीस आणि ह्याची फ्लॅंज, याच्या सोबत एक फ्लॅंज पण आलेले पण, ठीक आहे. आणि ह्या लाईन मध्ये तुमचा प्रेशर गेज आहे, या 6 मध्ये ही पाईप आहे. आता ही किती आहे, 104 mm चे फ्लॅंज आहे, बरोबर. तर मी काय करणार, ह्याच्यामध्ये जाणार, ह्या इथं जे दिलंय डिलीट करतोय, हे थोडस मी सरकवून घेतो बाजूला, आणि एक काय करतो, कलर म्हणून तोच आहे, इथली मी कॉपी करतो सरळ, इथं आणून ह्याच्या मिडला ठेवतो. ओके. इथे मी छोटीशी केली तरी चालू शकते. ओके, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तर ह्याला कॉपी करा, हा बोलून तुम्ही ठेवा तरी चालू शकतो. ठीक आहे. आणि काय करायचं आपल्याला, डायमेन्शन देताना कॉपी करा, घ्या, इथे उचला, ठेवा. सॉरी, अजून आपल्याला इथे फ्लॅश दाखवायचे, बरोबर. तर मी काय करतो, कॉपी फ्लॅश, बघा, उचलली, इथे घेतली, इथे ठेवून टाकली. आणि मी काय करतो, डायमेन्शन उचलतोय, तर असं ड्रॅग अँड ड्रॉप केला, त्याला इथं समोर लिहिलं, आणि आपलं 104 mm, जे 104 mm होतं, 104 mm मी टाकून दिलं. आणि हे काय करतोय, मी हे उचलतोय, हा पण उचलतो पार्ट, किंवा काही गरज नाहीये. काय करतो, हा आणि हा, या शीट मध्ये आलो, मी तुम्ही ठेवल्यानंतर दाखवून देतो, हे आपल्याला विषय संपलेला आहे, बरोबर. 104 इथं आलं, हे 50 15 NS लिहिलेलं आहे, इथं आपल्याला 50 करायचं आहे, सिंपल. ठीक आहे, 50 बस 104 एवढंच एडिट करायचंय. आणि हे सरळ काय करायचं, याला कॉपी करा, हा जो तुमचा आहे याला थोडंसं तुम्ही शिफ्ट करा,
सेम हाय असं दोन्ही पण जे काही गोष्टी आहेत ते कॉपी करा. याला काही करू नका कॉपी. हा डॉट पण करा आणि इथून याला कुठला पण पॉईंट पकडा. नाही, आता इथं काय झालं की थोडंसं नंतर तर याला एक आयडिया करायची आपल्याला. डायमेन्शन इकडे सरकवा थोडंसं. ओके, लाईन नंबर आली. याची काय आपल्याला इथं लाईन नंबरची काही गरज नाही. ठीक आहे, आणि हे सर्व कॉपी करून घ्या. लाईन कॉपी करून घ्या. ही लाईन कॉपी करा. कॉपी हा डॉट पासून घ्या, याला कॉपी करा इथून लाईनला घ्या. सॉरी, इथं पण कॉपी केली आणि फ्लॅश पण घ्या. आपल्याला फ्लॅश पण लागणार आहे, त्यामुळे इथं कॉपी करून घ्या. याच्या मिड पॉइंटला ठेवून टाका. ओके, हे सेमच पाहिजे काय पाहिजे याचा विचार नंतर करा. आता सध्या आपल्याला सेमची काही गरज नाहीये, त्यामुळे आपण काय करणार, इथून हे डायमेन्शन आहे असं उचलणार, इथं याला इथं ठेवून टाका आणि हे डायमेन्शन तुम्ही बरोबर या लेवलला आणून ठेवून टाका. आणि आपल्याला काय करायचं, ते डायमेन्शन पुढे घ्या. एकमेकात घुसले काय घुसले एवढं त्याचा जास्त विचार करत बसू नका. आणि याला 104 करून टाका तुम्ही. संपला विषय. तर तुम्ही काय करा, मॅच प्रॉपर्टी करून टाका. आपल्याला टाकायचं. आपण इथं काय करायची, 5 नंबर काय करायचं की ही झाली तुमची तयारी. किलोमीटर पण आहे, किलोमीटर आता आपला आता इथं काय करायचं की ही हे झालं तुमचं. आणखी काय आपल्याला इथं नाही, हा जो पार्ट आहे त्याने तुम्ही कॉपी करा. पेस्ट करा आणि हे सगळं हे काढून टाका. काढून टाका. एखादी मध्ये येत असतील त्याला क्लिअर करून घ्या. म्हणजे काय डायमेन्शन आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जास्त टास्क करायचं कार्यक्रम. मग काय करायचं की मूव करून घ्यायचं थोडक्यात काय करायचं, थोडं थोडं साधारण 1000 मूव केलं आणि शेप नंबर 2 मध्ये गेलं. त्याला काय केलं की बॉक्स
थोडस असं बघायचं. रोटेट करून टाका. आणखी एका ठिकाणी झालं त्याला ते पण rotate करा. इकडं पण झालं. तर rotate करावं लागेल. आणि mirror सुद्धा mirror असू शकतो. याला rotate करावं लागेल. त्रास होत असेल तर लाईन ड्रॉ करायचं. त्याला आणा, इथं आणा, सोडून द्या. नेक्स्ट प्रॉपर्टी करा. होऊन जाते. जास्त काही त्याच्यात हे करून बसण्याची काही गरज नाही की ती तोच ब्लॉक पाहिजे किंवा काय पाहिजे आपल्याला. तर कारण काय आपल्याला कसं आहे की काम अटकायचं आपल्याला, त्यामुळे तुम्ही जाऊ नका. अशा पद्धतीने जुळून घ्यायचं आपण. म्हणजे जरी ते बेड वगैरे चेंज झाले तरी एकदा थोडस काळजीनं बघून घ्यायचं. आता इथं बघा, इथं काय झालंय की इथं हे उडवून टाकलं तरी चालेल. इथं आपल्याला फ्लॅंज आली नाही बघा. तर आपल्याला काय करायचं, थोडस असं बघून घ्यायचं. ती फ्लॅंज आलेली असेल, नसेल आली तर ते आपल्याला फ्लॅंज तिथं उचलून इथं ठेवून टाकायचं. ड्रॉ काय करायचं नाही किंवा काय करत बसायचं नाही. ठीक आहे. जे काही अनवॉन्टेड आहे ते काढून टाकायचं. आता इथे हे डायमेन्शन असं आले तर याला काय करा, मूव्ह करून बाजूला घ्या आणि हेच डायमेन्शन तुम्ही इथं पुढे कंटिन्यू करा याला. ओके. आता इथं काय 614 पहिला बघितलं ना आपण किती होतं, 1086 होतं. 1086 प्लस 614 करा. 1086 प्लस 14. मी काय करतो, कॅल्क्युलेटर ओपन करतो. पाचशे 1700 सगळं एडिट करून टाकायचं. 1700. ओके, झालं. या पद्धतीने ते 714 एक प्लस करायचे आपल्याला आणि ही बिओमेट्री आपल्याला ते सगळं ज्या पद्धतीने आहे त्याच्यात ते ऍड करून टाकायचे. आता हे हा आणखीन एक आपला टास्क राहिला, हे लाईन नंबर चेंज करायचे. ओके, ते लाईन नंबर तुम्ही पीएनआयडी मध्ये बघायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही ते लाईन नंबर चेंज करायचे. ओके, आता माझ्याकडं पीएनआयडी आहे, मी दाखवतो तुम्हाला. पीएनआयडी आहे, मगाशी पण दाखवलं होतं, आता पण एकदा परत दाखवा. ही पीएनआयडी आहे. ती पीएनआयडी एका दुसऱ्या ह्याच्यावर तुम्ही ओपन करा आणि त्याच्यात काय करा की आता ही इथं हा एक कॉपी करायचं. आता तुम्ही लक्षात ठेवायची गोष्ट की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये की आपण
आपण जे काय ऍड केले गोष्टी म्हणजे 50 MB पाईप, आता हे साधारण 104 mm आहे. बघा इथे 104 mm पर्यंत होऊन गेला आपल्याकडं. सॉरी हे नाही, 400 इथे 104. 104 आणि 104 किती झालं तुमचे 208, म्हणजे 2.5 तुमचं आहे ना याच्यात आलं पाहिजे इथं. ठीक आहे, या बिओम मध्ये. आणि बिओम आपण जशी चेंज केली तशी चेंज करायचं हे डिस्क्रिप्शन. आणि जे काय नको आहे आता इथं तुम्हाला बघितलं का दिसते का इम्पिरियल मेट्रिक आणि इम्पिरियल गॅस दिसते बघा. तर हे 4 इथं 9 आणि 4 14 करायचे, सॉरी 13 करायचे आणि ह्याला डॅश डॅश म्हणायचं. आणि जिथनं 13 ते सगळं उडवून टाकायचे. ओके. आणि जी काय आता समजा ही क्वांटिटी वाढली तुमची, आता ही वाढणार क्वांटिटी 150 MBची 1 मीटर आल्या, त्याच्यात आताची नवीन हे ऍड केले आपण, हे वाढणार त्याच्यामध्ये. आता काय करायचं की हा जर ब्लॉक तुमचा ह्याच्यात बसतोय का बघा. ठीक आहे, तर बसतोय का बघा. थोडा असा बसला तरी चालेल, बसवून टाका त्याच्यात. हे काय आपली शीटच हे आहे ती काही एडिट होत नाही, त्यामुळे असं बसवा. मशीन डिलीट करा आणि जी आपली बिओम होती ही बिओम आणा. तर बिओम काय करा, इथनं कॉपी पेस्ट करा. कॉपी. पहिला काय करा, बिओमची क्वांटिटी चेंज करून घ्या. आता म्हणजे तुम्हाला हे सिमिलर आहे ते सिमिलर तुम्हाला दिसून जाईल. म्हणजे काय, हे सिमलेस पाईप 150 MBची आहे आणि 3.4 मीटर आहे, सॉरी 3.1 मीटर आहे. तर कुठे बघा 150 MB आहे. आता ह्याच्यात हे दोन आलेले जर असं काय आलं असेल की युपीव्हीसी मध्ये बरं का, युपीव्हीसीच्या ह्याच्यात, तर हे दोन्ही कन्सिडर करायचे की एकच कन्सिडर करायचे. याला पण जसं गॅस करायचे त्याची क्वांटिटी ह्याच्यात मिक्स करून टाकायची. ओके. आता हे इथं पण सिमलेस पाईप 150चा चालू आहे, सॉरी हे 150 सिमलेस पाईप शेड्यूल आहे आणि हे आहे, ही दोन्ही एकत्र मर्ज करायची. आणि याचं पण तसंच करून घ्यायचं. ही 150चे आहे, 2.1 3.1 आणि 2.2 ते पण ह्याच्यात मर्ज करायचे. आणि आपल्याला रिफ्लेक्ट ह्याच्या प्रमाण करून घ्यायची ती ही जी आपली आधीची जी शीट होती आपण तयार केलेली डेमो शीट. अरे डेमो शीट ओपन नाही झाली का? डेमो म्हणजे ती फायनल केलेली आपली जी शीट आहे, रेफरन्सला घ्यायची आपल्याला. मी पीडीएफ ओपन करतोय आता, माझ्याकडे हे नाही आहे म्हणून. ठीक आहे, पीडीएफ मी ओपन केलं आणि पीडीएफ मध्ये बघा, पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसून जाईल की ही जी काय बिओम केलेली आहे इथं, हे तुम्हाला जे काय वाढलेले पार्ट असतील ते वाढवा. 50 MB मी पूर्ण त्याच्यात आलेलं नव्हतं तर याच्यात मी घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने घेऊन तुम्ही त्याच्यात हे करा. आता इथं तुम्हाला हा इथं माझ्याकडलं पण घेऊन गेलं नव्हतं, तर मी हे मर्ज करून टाकतो. हे माझ्याकडे नाही, सॉरी 15 17 सोडून 40 आलेले बरोबर. तर ही वरच्या ह्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे, ती 0.6 व्हायला पाहिजे, ती 8 नंबर निघून गेला पाहिजे. तसंच इथं पण तसंच झालं बघा. हे पण तुम्हाला 9.2 आणि 1.1, तर हे जर तुम्हाला एकात मर्ज करायचं सोडून 40 वगैरे काही घ्यायचं नाही. तर मी काय ते घेतली आपण युपीएससी घ्यायचं. ठीक आहे. हा आता इथं वगैरे आले ते आलेच. आता हे पण मर्ज करूनच घ्यायचे आपल्याला. नाही सॉरी इथं सॉरी मर्ज करायची काही गरज नाही. इथं 15 MB आणि 100 MB जे सिमिलर असतील ते मर्ज करा. हे 15 MB चे 2 आहे ते मर्ज करा पाईप मध्ये. हे 100 आहे हे मर्ज करा. बाकी तुमच्या साईज नुसार हे चेक करून व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं. ओके. हे वॉल आहे ते तसेच ठेवा. एफएफचे व्यापार आहेत, ऑप्शन इथं आले, काही ठिकाणी ऑप्शन दिले आहेत. याच्यात काही जास्त खेळत बसू नका, एवढंच करा. आता बघा इथे मी टिपचं पण हे केलेलं आहे, हे ह्या पद्धतीने हे जॉईन केलं आपण. या पद्धतीने आपल्याला आलं. आणि इथं तुम्हाला ड्रॉइंग
नंबर टाकायचा. म्हणजे जे तुम्हाला इथं काय करायचं, की लाईन नंबर सगळ्या टाकून घ्यायचे. इथं लाईन नंबर आपण टाकलीच नाही ना, तर लाईन नंबर इकडे टाकून घेऊया. म्हणजे आपल्याकडे काय होईल, सगळं कामच कम्प्लीट झालं. ते PNID मध्ये तुम्ही काय करा, की कॉपी करून घ्या आणि इथं पेस्ट करा तुम्ही. ओके. आणि तुम्ही तसंच एक कॉपी केला की लागलीच इथं जावा, युजर डिफाईन लाईन म्हणले त्याच्यावर क्लिक करा. इथं डायरेक्टली तुम्ही इथं टाका, अंडरस्कोर द्या, ओके करा. आणि परत दुसरी लाईन तुम्ही कॉपी करा इथं PNID मध्ये. इथं डायरेक्टली इथं जरी आलं, इथं पहिली टाकली, अंडरस्कोर करा आणि ओके करा. आणि हीच लाईन तुम्ही काय करा, इथं कंट्रोल ऑल्ट व्ही हे अशी करून टाका. ओके. आता हे तुमचं सगळं झालं इथपर्यंत. नाही, ही गडबडली आपली लाईन. आता ही लाईन काय होती, 17 नव्हती, ही 18 आहे. इथं लक्षात घ्या, 17ची लाईन नाही, ही 18ची लाईन आहे इथून पुढं. आणि ही लाईन जी आहे तुमची ती 17ची लाईन आहे ही. तर मी काय करतो, याला सरळ गोठडं म्हणतो, जास्त वेळ डोकं लावत नाही. किंवा एखादं आपल्याला जर भेटली अशी हवी लाईनचं काय टॅगिंग, तर एकदा चेक करा. नसेल तर विषय सोडून द्यायचा आणि आपलं रोटेट करून घ्यायची. भेटेल इथे भेटेल बघा. ओके. त्याला कॉपी करा, म्हणजे जास्त वेळ आपलं जाणार नाही त्याच्यात. कसं आहे की ती रोटेट करा, हे करा, त्यापेक्षा एखादं तुम्हाला इथे भेटून जाईल. इथे कुठेतरी ठेवा इथं असं. आणि याला काय करा, आता कॉपी केलं ना, कॉपी कंट्रोल व्ही आणि याला 17 करा. ओके. आणि तुमची 18 टाकून द्या. किती वेळ गेला आपला, मोठं आहे त्याला तुम्हाला साधारण आहे ना एक अर्धा तास मोठ्या ड्रॉइंगला जातो. छोट्या ड्रॉइंगला तुम्हाला एक 10-15 मिनिटामध्ये होते. आता याच्यामध्ये तुम्हाला ही बिओमेक हे करून घ्यायची. ठीक आहे, झालं. एवढंच आपल्याला करायचं आहे. आता बिओम मी करत नाही, बिओमला तुम्ही ते करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद.